ठेवण्यात आला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात झाली या मॅचची. चौकारानं सुरुवात झाली. लोअर फुटबॉल बॉल ऑन साइडला लॉफ्टेड ऑन राईट. बॅटचा फेस ओपन केला. पहिला बॉल फेस करत असताना प्रणय कदमने इथे चौका टोकलेला पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय डीप मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि ज्याची जागा आता बदलण्यात आली आहे. आगमन होत असताना पाहायला मिळते अजयजी कदम साहेब, अजयजी कांगणे साहेब यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. डीटीपी मेकर आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या माध्यमातून या जेवढ्या काही डीटीपी आणि फ्लेक्स तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत. तिथे मात्र कॅची नामी संधी पहा, त्याचं डेडिकेशन पहा. बॉल कोणताही असू द्या, डाईव्ह मारणं हे त्याच्या रक्तात आहे. बॉल तर पकडलाय परंतु कॅच कंप्लीट झाली आहे का? चला अंपायर 2 मैदानाच्या आतमध्ये 3 बाहेर, परंतु डीआरएस साठी अवेलेबल कोणी नाही. चला या लवकर निर्णय द्या. पहा पिच बॉल डिलिव्हर करताना कुठे बॉल लँड, पाय लँड झाला हे पाहावं लागेल. साइड क्रीज पहा, क्रीज मार्किंग इथे पाहिली जाईल. तुम्ही लाईन बघा, सांगा लवकर लाईन बॉल कुठे लागला. चला इतर खेळाडूंनी क्षेत्ररक्षण साधून घ्या. लीगल डिलिव्हरी आहे. पंचांनी सांगितलंय साइड लाईन टच नाही आहे. साइड लाईन टच नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चला हा एज आणि त्याच वेळेला आपण एलबीडब्ल्यू साठी डीआरएस ठेवलेला नाहीये मुळात. धावफलकावरती धावा एकंदरीत 4 आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची अति कडा, यष्टिरक्षकाचा भेद. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 4 पाहायला मिळाल्यात. आजचा दिवस सर्वाधिक चर्चेचा विषय संदीप माने राहील. काय नेम मारला त्याने आज, आणि तो जर का विकेट मिळतोय तर सारं काही चित्र उलट होतं. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजा क्रीज मध्ये, त्याचा पाय आवश्यकता आहे का राजा रिलीज प्लेची? चला घाई व्हायला हवी. हा नो बॉल आहे. अंपायरने नो बॉल दिलेला आहे. तानाजी निकम साहेब यांच्या माध्यमातून ओंकार गाडगेच्या प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डीआरएस फिल्डिंग टीमने घेतलाय नो बॉल साठी. ओव्हर स्टेपिंग झाली आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येते, परंतु अंपायर नो आलेला आहे. तुम्ही नो तर दिलाय, परंतु ती धाव जी आहे ती कशी कंप्लीट झाली, बॅटला लागलाय का बॉल, तीही आमच्यापर्यंत कळू द्या. हा नो बॉल दिला होता आणि नो बॉलच आहे. नो बॉल आहे. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव कंप्लीट झाली आहे. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या लंगोटी मित्रमंडळ, आणि रिव्ह्यू संपलेला आहे तुमचा. लेग बाईज आहे. यस, धावफलकावरती धावा 6, 6 ऑन दी बोर्ड. नो बॉल आला होता, अर्थात फ्री हिटचा बॉल. मात्र पुढचा चेंडू राहील स्ट्राइक एंड वरती. यावेळेला पुन्हा एकदा अबू उजव्या शीच्या बाहेर खोदून काढला, ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावताय, चेंडूने मारली बाजी. रन्स मिळतील 4. पुढच्या बॉलवरती फ्री हिटच्या बॉलवरती आलाय चौकार. नंतर संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. संकेत गाडगेच्या हाताला दुखापत आहे, त्या कारणास्तव तो आउटफील्ड मध्ये नाहीये.
परंतु त्यांनी अफलातून इनिंग साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलाय. यावेळेला देखील पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. डॉट येत असताना पाहायला मिळतो. राजा वळण घेणारा चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 10. 10 ऑन दी बोर्ड. राजा घाडगे याचं षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 4 षटकांची मॅच इथे पाहायला मिळते आणि हा एक महत्वाचा सामना जो मैदानावरती रंगताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज राजा. फुललेनचा बॉल. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला होता तैनात, परंतु ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बांधल्यात त्या एकंदरीत 10. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. 11-0 बॅटिंग करत असताना प्रणय कदम आणि अब्बूला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 हे 5वं पर्व आपण पाहत आहोत. दमदार आणि दर्जेदार आयोजन जे करण्यात आले. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द, श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर, यंगस्टार पोलादपूर, संदेजी बेलोचे साहेब, शुभम उतेकर. खरं तर यांचा आवर्जून कौतुक करायला हवं की गेले 4 दिवस डोळ्यामध्ये तेल घालून इथे आलेल्या मान्यवरांचे सन्मान असतील, किंवा खेळपट्टीवरती लागणारे जो काही साधू सामान असेल व जेवणापासूनची संपूर्ण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. विठू आलाय गोलंदाजी मार्कवरती. विठूला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. योगेश कर्नाळे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं. पहिल्यामध्ये 11 आल्या. 11 ऑन दी बोर्ड आहे विदाउट लॉस. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कमध्ये योगेश कर्नाळे पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर आतमध्ये येणारा भस करून आतमध्ये आलाय. मुभा दिलेला नाहीये. स्किट झाला बॉल. ते शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. यापुढे 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत आणि पुढचे 3 सामने हे कमी षटकांचे होतील ही अपेक्षा आहे, कारण जास्तीच्या षटकांचे सामने होणं अवघड बनलंय. दोन्ही बंधूंना आपण एकत्रितपणे या स्पर्धेची चर्चा करताना आपण पाहत आहोत. मंगेजी बेलोसे साहेब, संदेजी बेलोसे साहेब. यावेळेचा बॉल समोर उडवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. संदेश झेल त्याने टिपला. धक्का क्रमांक पहिला. अब्बू बाद. चला घाई करा. मला वाटतं चिकू बाउंड्री लाईन वरून तुला टाळी देण्यासाठी केवळ येण्याची गरज नाही. संध्याकाळी मॅच संपली की हव्या तेवढ्या टाळ्या दे. केवळ टाळी देण्यासाठी ओंकारने बोलावून घेतलं होतं त्याला. थोडीशी घाई करा कृपा करून. बाउंड्री लाईन वरचा कोणताही खेळाडू टाळी देण्यासाठी केवळ येऊ नका. सेलिब्रेशन करा ते सायंकाळी किंवा जागेवरती. चिकू डगआउट बाजूला जाय. खेळाडू एक बोलून ठेव पाठीमागे. कॅच झाली की मागे टाळी दे. धावफलकावरती 11. पुढचा बॉल गोलंदाज विठू पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला समोर केला होता. ओव्हर पिच बॉल डाऊन दी ग्राउंड. आर्यन पवारचा वार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हात जोडतोय. पुढचा बॉल. बॉलने वळण घेतलेला पाहायला मिळाला, जो मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. खरं तर निलेश दादा तो एक छोटासा मुलगा आहे. हा ओंकार गाडगे आणि गणेश साहेब यांच्या माध्यमातून ही मागणी होते या गीतांची. गणेशजी केसरकर आणि ओंकार गाडगे
आणि ओमकारचं सर्वाधिक आवडते गाणं आहे. धावफलकावरती जिथे आहेत त्या 17. हलक्या हाताने कवचला केलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, सिंगल घेतलीये. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. एका क्षणामध्ये तिथे असं वाटलं होतं की धावासाठी वेगाने येईल फलंदाज, परंतु एक सिंगल वरती समाधानी आहे. धावफलकावरती 18 बांधलात. मागील मॅच हा टेन्शनने भरलेला होता सामना, कारण एका क्षणाला असं वाटत होतं की विकेट गमावल्या तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होत असताना पाहायला मिळेल. श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या मॅच मध्ये कमबॅक करेल. सुटलेल्या कॅचेस असतील, हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणातला, याच कारणाचा संघ बाहेर फेकला गेला. चला घाई होऊ द्यात. पुन्हा पुन्हा धावफलकावरती धाबा ते 18. दुसरं षटक 7 आलेले आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गलीमध्ये स्वतः गांधी वेगाने येतोय. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट होतीये. 2 धावा तर आल्या धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये एकंदरीत 9 आलेल्या पाहायला मिळाल्या. 2 षटक संपलेत, 20 बनल्यात. एक फलंदाज बाद. आर्यन पवार चांगली बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. एकंदरीत 5 बॉल मध्ये प्रणय 6 वरती नॉट आउट आहे. 3 मध्ये 7 धावसंख्येवरती आर्यन पवार नॉट आउट आहे. चला घाई करा, लागली क्षेत्ररक्षण लावून घ्या. संदेश करणारे गोलंदाजी मार्क वरती येईल. शेवटचं षटक सौरभ हाताळेल. थोडीशी घाई होऊ द्या. आणि इतर असणारे प्रेक्षक वर्ग जर का बॉल तुमच्या जवळून जातोय तो कृपया करून त्वरित मैदानाच्या आतमध्ये देण्याची कृपा करा, जेणेकरून वेळ वाचेल. देवळे संघ पिंक आर्मी तुम्ही समोरच्याच बाजूला पाहताय. बॉल जर का त्या बाजूला येतोय तर आवर्जून मैदानाच्या आतमध्ये त्वरित द्या, जेणेकरून मॅच लवकर सुरू होईल. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. अभि चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ थांबा. लगेचच पुढच्या मॅचचा टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये नाही, सामना संपल्यानंतर लगेच टॉस करणार आहोत. संदेश गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळला, केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज केवळ अब्बू बाद झालेला पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांचा मोह शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये कदापिही फलंदाजांना आवरत नाही. आणि अगदी त्याच वेळेला या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये ते फटकेबाजी करायला जातात. आणि त्याच वेळेला एखादी पतंगीचा धागा कापल्यानंतर पतंग जशी हवेमध्ये एलकावे खाते आणि दिव्यावरती येऊन जळून खाक होते, तसाच काहीतरी प्रयत्न होतो. फलंदाजी विकेट गमावतात. पुढचा चेंडू संदेश, स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रणय कदमच्या बॅटमधून इथे आलाय षटकार. मिळाला 27 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा संदेश. डाव्या यष्टीवरती टाकला होता. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न त्याने केला. दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचेल. 28 ऑन दी बोर्ड आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरं पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू खुलात होता, समोर केला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक राजा, त्याच्या हातामधून एक सिंगल येत असताना बाला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. राजाला आपण पाहिलं. राजाची देहबोली आणि केतन पवारची देहबोली अगदी सेमच आहे. आणि आज केतन पवारला आपण अनुपस्थित पाहतोय, कारण घरी दुःखद घटना घडल्या कारणाने तो इथून निघून गेलाय. अन्यथा आज देखील
सातत्याने तो खांद्याला खांदा लावून उभा राहतो. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती बनल्या त्या 30 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 30 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल संदेश. यावेळेचा चेंडू दिशाहीन राहिला. अवांतर धाव. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. केतन जरी आज अनुपस्थित राहिला त्याची कमी कळू दिलेली नाही आकाश मानेने. अगदी सेम देहबोली आहे दोघांची. धावफलकावरती धावा एकंदरीत 31 पाहायला मिळाल्या. 31 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद. प्रणय ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू यावेळेला समोर केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. जाणलं इथे जेरी होता त्या ठिकाणी. फेकी करण्यात येतात. तद्वर मात्र एकंदरीत धावा कंप्लीट झाल्यात त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. खरं तर धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा इथे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण मोठे फटके येऊन देखील 33 पर्यंत मदल मारता आली आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच आहे. सर्वाधिक महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संदेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगाने हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल इथे हे षटक संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनला 11च्या धावगतीने 33. एक फलंदाज बाद. सौरभ गाडगे शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये जिथे आपण सौरभला पाहत आहोत. आर्यन अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर षटकार मारलाय त्याने. ताकद प्रचंड आहे त्याच्याकडे. युवा आहे. प्रतिभावान आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ गाडगे आलाय. पुढचा चेंडू घेऊन सौरभ पुन्हा एकदा सजवेल. अंपायर चला. पुढचा बॉल घेऊन सौरभ पुन्हा एकदा सज्ज होत असताना 33 ला एक बाद. पुढचा चेंडू यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. जेरी जिथे तिथे यहा वहा सातत्याने जेरीची धावा. धाव मिळाली ती एकंदरीत 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्या. 35 धावा धावफलकावरती. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. सौरभ गाडगे पहिल्या बॉलवरती 2 धावा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. खेळपट्टीच्या मधोमध आपटला होता बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. हाताला दुखापत झाल्यानंतर बॉल हातामध्ये घेणं अवघड बनून बसलंय गांधीला. मागील काही थ्रो त्याने एकाच हाताने पकडले होते. त्याच वेळेला कळून चुकलं होतं की त्याच्या हाताला इजा आहे. धावफलकावरती धावा दुहेरी पुन्हा एकदा आल्या. 36 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. कॅच होऊ शकली नाही. आउटफील्ड मध्ये गेला. हीच एक खरं तर मोठी बाब म्हणता येईल गांधीसाठी. धावफलकावरती 36 आहेत. 36 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद. जीवदान मिळाला आर्यनला. आणि जीवदानानंतर तो पुढे कशी कामकाज करतो ही देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. शेवटचं षटक आहे. चला संदेश थोडीशी घाई होऊ द्यात. प्रणय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 3 आहेत बाहेर. खुलातला बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी आले. दुहेरीचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती धावा त्या 38. धावफलकावरती 38 पाहायला मिळाल्या. 38 ऑन दी बोर्ड आहेत. 38 ला एक बाद. जोडी जमली आहे परंतु धावा तितक्याशा आलेल्या नाही. उजव्या एसटीच्या बाहेर हा कॉरिडॉर मेंटेन केलाय.
धावा द्यायच्याच नाहीये. ओमकार गाडगे यश त्यांच्या पाठीमागे. ओजी चषक थोड्या दिवसामध्ये येणार आहे आणि त्याचे खरं तर प्रमुख आयोजक यशांच्या पाठीमागे आपण पाहत आहे. 38 धावा फलकावरती पाहायला मिळाला. ओमकार गाडगेला यशांच्या पाठीमागे आपण पाहतोय. ऊर्जेचा प्रचंड मोठा संचार त्यांच्या शरीरामधून होत असताना पाहायला मिळतो. सौरभ लोट फुलटोच होता. स्विच हिट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चिकू इथून फेकी करेल. तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज प्रणय कदम बाद. धावफलकावरती 40 बनलेल्या आहेत. अमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना आपण पाहत आहोत. सौरभ पुढचा बॉल. आर्यन पुढचा चेंडू. लोअर फुलटोज होता. आर्यन ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये वेगाने चिकू येतोय. इथे पुन्हा एकदा फंबल झालाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाची साथ. हा आलाय खणखणीत चौकार. चव्वेचाळीस. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या विशेष सन्मान करण्यात येईल SKMB चे DTP ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले अजयजी कांगणे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी आदरणीय सर संदीप कदम सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अजयजी कांगणे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय अजयजी कांगणे साहेब यांचा एक विशेष सन्मान पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या ही ज्या DTP आहेत ज्या बनवण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. अजयजी कांगणे साहेब यांच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण करतो आहोत. अजयजी कांगणे साहेब यांचा एक विशेष सन्मान होत असताना आपण पाहत आहोत व्यासपीठावरती. पुढील काही सन्मान करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण वळूयात आणि गणेशजी केसरकर साहेब यांचा आवाज ऐकू. उत्तरार्धामध्ये आपण निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकणार आहोत. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. हॅलो सचिन सुर्वे साहेब, आपण व्यासपीठावर याचा आपला यथोचित मान सन्मान करणे. सचिनजी सुर्वे या. सचिन सुर्वे साहेब या. विलासजी जामदार साहेब यांच्या शुभ हस्ते सचिनजी सुर्वे साहेब यांचा सन्मान होईल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे सदस्य आहेत. सचिन सुर्वे साहेब नेहमीच प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. असे सचिनजी सुर्वे साहेब यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहात बाला पवार सर यांचा. धन्यवाद. थँक्यू जय सर. थँक्यू गणेशजी केसरकर. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51,000 रुपये, मॅन ऑफ द सिरीज, बाईक, तसेच चला मॅचला सुरुवात करायची.
धावांचा पाठलाग करायचा आहे तो 45. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला धावांची आवश्यकता आहे ती 45. सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला राजा घाडगे आणि पुन्हा एकदा त्याच्या जोडीला आता बदलाव करण्यात आलाय. संदेश करणारे आलाय सँडी. मागील मॅच मध्ये त्यांनी संकेत गाडगेला घेऊन आला तर राजा सुरुवात चांगली राहिली होती. संकेत गाडगेने देखील चांगला स्टार्ट दिला होता. महत्वाची मॅच होती आणि आता ही देखील तेवढीच महत्वाची मॅच आहे. लीग फॉर्मॅट आपण पाहिला, रन रेट पाहिला आणि त्याच्या आधारावरती लंगोटी मित्रमंडळ करंजे या मॅच मध्ये तो खेळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जे प्रेक्षक युट्यूब बहिणीला जुडले त्यांचे देखील हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा पाहिली जाते. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध KNCC पळचिल. सेकंड इनिंगला दुसऱ्या धावाला सुरुवात होते. 45चा पाठलाग करायचा आहे. आर्यन पवार गोलंदाजी मार्क वरती. पळचिल एक्सप्रेस वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पोलादपूर तालुक्यामधील पळचिल गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला राजा घाडगे. सर्वाधिक धावा मागील मॅच पहिली मॅच आता देखील तशी सुरुवात त्याची पाहायला मिळते. काय याकडे प्रश्नचिन्ह असणार आहे. 45चा पाठलाग करायचा आहे राजा स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती संदेश सँडी. आर्यन पवारचा रनअप 20 ते पावलांचा घेऊन तो गोलंदाजी मार्क वरतून दाखल होत असताना पाहायला मिळालेत. आर्यनना निघालाय बॉल टाकण्यासाठी राजा घाडगेसाठी. हा ट्रॅकर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. पहिलाच बॉल 38 सर्कल मध्ये शॉट मिड विकेटला अडवला चेंडू. आविष्कार जाधव त्या ठिकाणी आणि पहिल्या बॉल वरती डाव आलेली नाहीये. डॉट बॉलने षटकाची सुरुवात केली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, त्याची व्हेरिएशन, त्याचे फास्टर वन हे सर्व काही पाहायला मिळतं. आर्यन पवार मॅन फ्रॉम पळचिल. आज सकाळच्या सत्रामध्ये पळचिल संघाने देखील 2 सलग सामने जिंकले आणि सुपर 3 मध्ये प्रवेश त्यांनी देखील निश्चित केला होता आणि हा सामना आपल्या भेटीला आहे. या बॉलवरती फटका आलाय. उंच गेलाय. लांब जाईल का? आणि लांब देखील गेलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरती मस्तक देऊन बॉल निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. हा देखील आता फटका बसला. चेंडू हवे. झेल इम्पॉर्टंट परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकले नाही. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता मात्र पुढे जाईल 8 या आकड्यावरती. 3 बॉल आणि धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत ते 8. कॅच इम्पॉर्टंट होता. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 45 धावा मात्र त्याचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषकाचा थरार आपण 4थ्या दिवसात अंतिम दिवसामध्ये देखील अनुभवतोय पाहतोय. अजून यानंतरच्या 3 मॅचेस क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा 3 मॅच यानंतर अजून आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्या देखील जास्तीच्या षटकाच्या झाल्या पाहिजेत. खुला टाकलेला लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा शॉट मिड विकेटला आविष्कार जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल मेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 9व्या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती. 4 बॉल आणि 9. राजा घाडगेच्या बॅटमधून 8 धावा 9 धावा आपण पाहतोय. 9 धावांवरती तो पोहोचलाय. संदेश यांनी देखील गोलंदाजी करत असताना थोडीशी खर्चिक गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. महागडी गोलंदाजी केली परंतु आता त्या मॅच मध्ये तो बॅटिंग करतोय. तिकडे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल टिपला आणि झेल देण्यास भाग पाडलं गोलंदाज आर्यन पवारने. पहिली विकेट, पहिला धक्का लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला. बॅट्समन पाठवा लंगोटी मित्रमंडळ करंजे.
चला थोडीशी घाई करा. पहिल्या दिवसामध्ये पहा योगेश शिलर साहेब, मॅचेस वेळेत पूर्ण झाल्या. दुसऱ्या दिवसामध्ये मॅचेस पूर्ण झाल्या. कालच्या दिवसामध्ये 12 मॅचेस त्या देखील वेळेत पूर्ण झाल्या आणि शेवटचा सामना 5 षटकांचा झाला. अ गटातील संघ खूप उशीर करतात, त्यापैकी लंगोटी मित्रमंडळ करंजे आपल्याला पाहायला मिळाली. सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेवाडी कोतवाल या संघाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली. या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था मंगेश जाधव साहेब यांच्या वतीने करण्यात आली. या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य केलं. पोलादपूर तालुक्यातून सर्वांचा हार्दिक असा आभार. पहिलाच बॉल अभिजित जाधवचा बॅट वरती आला नाही आणि विकेट कीपर कडे डॉट चेंडूने षटकाची सुरुवात करतोय अभिजित जाधव बाबू. या स्पर्धेमध्ये प्रथमच असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये मालिकावीर टू व्हीलर बाईक दिली जाते. या स्पर्धेचं आकर्षण आहे. रिव्हर्सचा फटका खेळा राजाच्या बॅट मधून. या धावा आल्या त्या 4 धावा आल्या. षटकात 10 धावा आल्या होत्या. 35 ची आवश्यकता होती. आता चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला राजाच्या बॅट मधून. राजा जोपर्यंत खेळपट्टीवरती तोपर्यंत सामना तो संघाच्या बाजूने घेऊन जाईल. विकेटची आवश्यकता आहे पळचील टीमला. बॅटची कडा घेतली. गलीमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. ओम मोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धाव मिळाली ती केवळ 1. आज ओमने देखील चांगली बॉलिंग केली. फिल्डिंग देखील त्याची चांगली पाहायला मिळाली. श्लोक जाधवकडून देखील फिल्डिंग चांगली राहिली आहे. तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु समीर जाधवची अनुपस्थिती आपल्याला आतापर्यंत तरी जाणवली नाहीये. KNCC पळचील संघाला संकेत गाडगे त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येतात. या स्पर्धेमध्ये 2 मॅच खेळत असताना त्यांनी देखील ते फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली. आणि या मॅचमध्ये, या महत्वाच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी त्याला जायचंय. भैरी जोगेश्वरी देवळे या टीम सोबत खेळायचंय. कोणता संघ जाईल या मॅच मधून, जो जिंकेल तो खेळेल. फटका आला बॉल आणि त्याला पाठवलं. पायावरती टाकलेला बॉल त्याला पाठवलं स्क्वेअर लेगला. षटकार. पोटलाय तोंडा तळेकर बंधू विनय तळेकर, अतुल तळेकर चौथ्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .in ची टीम. प्रथमेश परब त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सूरज धुळे, अनिकेत धुळे, तन्मय धुळे आणि भावेश हे आपल्याला प्रथमेश परब यांच्या साथीने या चौथ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. गौरव सावंत देखील त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला नेहमीच लाभतं. गौरव सावंत आणि टेनिस क्रिकेट .in पोलादपूरच्या बऱ्याचशा स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेट .in वरती आपण दाखवतो. SK लाईव्ह इव्हेंट निलेश मापदे आणि सुनील उतेकर साहेब यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला आपल्याला लाभलंय. तसेच जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष संजय दादा चोरगे यांचं देखील सहकार्य. त्यानंतरचे सामने 3 षटकांचे होतील याची नोंद घ्या. 3 ओव्हरची मॅच. यानंतरचा सामना क्वार्टर फायनल. 4:30 वाजले. एका चेंडणी फलकावरती 22. स्वीटशीटचा फटका आणखीन एक खेळ आहे. कार्पेटच्या सहीने चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल ती केवळ 1. चांगली फिल्डिंग. प्रणय देखील अशाच प्रकारचे फटके खेळत होता ज्या प्रकारे तो पहिल्या डावामध्ये आला होता. त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचे फटके पाहायला मिळाले. 19 धावांचं त्याचं योगदान. आर्यनने 16 बनवल्या. अबूने 5 धावांचं योगदान दिलं होतं. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती झाली ती 23 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे ते अजूनही 22. 12 चेंडू 22.
12 बॉल 22 ची आवश्यकता. चला घाई करा पळचील टीम. अ गटासाठी मला वाटतं शिस्तबद्ध संघ अशी ट्रॉफी जर ठेवली तर मला वाटतं कोणताही संघ पात्र होणार नाही, कारण खूप उशीर आपण करतायत. क गट चांगला खेळा शिस्तबद्ध पाहायला मिळाली, ब गटाची देखील आणि ड गटाची देखील. अ गट आपण चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतायत, सर्व तुमचे मॅच पाहतायत, युट्यूबवरती जास्तीचे व्ह्यूअर्स आहेत. थोडंसं सहकार्य करा. जास्तीचे षटकारी सामने आपण खेळवतो या स्पर्धेमध्ये. ओम मोरे आलाय तिसऱ्या षटकासाठी. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या 22. 11च्या सरासरी धावसंख्या करायची आहे. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आहे, परंतु श्लोक चांगली फिल्डिंग करतोय. अब्बूकडून थोडासा बॉल हातातून रिसेटला, परंतु श्लोकने तो अडवला. बॅकअप चांगलं दिलं आणि डॉट बॉल. ओम मोरेचा पहिला चेंडू आला डॉट. येणारे 11 आणि 11 बॉल मध्ये 22. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 दुहेरी धाव घ्यायची आहे. अकरा बॉल आणि 22 ची आवश्यकता. राजा जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे त्याच्या बॅटमधून 2 ते 3 मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. परंतु ओम मोरेचं षटक देखील आपण पाहिलं, त्याने देखील कमी धावांचं षटक हाताळलं होतं महत्वाच्या मॅच मध्ये. 11 बॉल 22 ची आवश्यकता आहे. हा बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंचांनी कळवलं ही धाव अवांतर आहे. एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने आणखीन एक धावसंख्येमध्ये भर पडते. आता 21 ची आवश्यकता आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध KNCC पळचील या 2 संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता आणि बहिरी जोगेश्वरी देवळे या 2 संघादरम्यान होईल. त्याच्यानंतर सेमीफायनल भैरवनाथ कोंडवी सोबत आणि फायनल जय बजरंग दाबिळ या टीम सोबत होईल. परंतु राजा घाडगेच्या बॅटमधून दूरवरचा गगनभेदी षटकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळेल की कोणता संघ विजेता होईल, कोणता संघ उपविजेता आणि कोणता खेळाडू घेऊन जाईल ही मोटरसायकल बाईक, जी मात्र आपल्याला या स्पर्धेसाठी अंकुश पाटील युवा मंच, स्वर्गीय अंकुश पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून, अंकुश पाटील यांचा मित्रपरिवार त्यांच्या माध्यमातून ही 2 व्हीलर बाईक. आणखीन एक उंच लांब गुडघा टेक तमाशा देख सिक्सर. राज्याच्या बॅटमधून आलाय. आता लगातारचे 2 षटकार ओम वरती हल्ले चढवलेत. आता 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 बॉल 9. मॅच कधीही सामना राजा कधीही मॅच मध्ये टीमला घेऊन येतो. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आर्यन पवार चांगली फिल्डिंग. एक सिंगल. 8 बॉल 8 वरती मॅच आली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ आता पोचलाय, धावसंख्येकडे वाटचाल करतोय. 8 चेंडू मध्ये 8 ची आवश्यकता आहे. फिनिश करेल का संकेत गाडगे, परंतु डगआउट मधून आवाज आला नॉट आउट. या फिनिश झालं पाहिजे. 8 चेंडू 8. ओमकारच्या कर्णधार पदाखाली संघाने मानाचा करंडक 4 वेळा सलग जिंकला. अनेक स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिल्यात, मोठमोठ्या स्पर्धा देखील. तो संघ लंगोटी मित्रमंडळ करंजे एक मजबूत संघ म्हणून आपण पाहतो या पोलादपूर तालुक्यातून. जननी कुंभोजाचा आशीर्वाद या खेळाडूंच्या पाठीवर नेहमीच पाहायला मिळालाय. त्या बॉलवरती फटका आलेला नाहीये, परंतु बाईकची एक सिंगल अबू चूक करतोय. एकरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 38 परमिट आईचं छातीला आणि गाव आमच्या साथीला, हेच लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं ब्रीद वाक्य. त्यांची ती स्पर्धा पैठणी साडी प्रत्येक मॅच मध्ये सामनावीराला दिली गेली. पहिली स्पर्धा जी पोलादपूर तालुक्यातून, रायगड जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रामधून त्यांची पाहायला मिळाली होती. तो संघ मैदानाच्या आतमध्ये गावासाठी आणि गावाच्या मदतीसाठी नेहमीच हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक कार्यात देखील
हा देखील हेलिकॉप्टर खेळ आहे. आर्यन पवार तिकडे जेल त्याने टिपलाय. अप्रतिम सुरेख जेल. राजा घाडगे बाद. सातची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 7ची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. या ओमच्या षटकामध्ये धावा आल्या. 2 मोठे फटके आले. पहिलं षटक आपण पाहिलं 10 धावांचं आर्यन पवारचं. अभियाला त्याने 13 धावा खर्च केल्या अबूने. आणि या षटकामध्ये धावा जास्तीच्या आल्यात 14 धावा. राजेश घाडगे 13 बॉलमध्ये 28. 215च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. संदेश कर्नाळे बाद झाला 0 वरती. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही. संकेत घाडगे 7 धावांवरती खेळतोय. 4 बॉल त्याने फेस केलेत. आता मैदानाच्या आतमध्ये आला योगेश. कौतुक करावं लागेल विनय तळेकर आणि अतुल तळेकर. चांगलं स्कोरिंगचं काम. पहिला विकेट 9 धावांवरती गेला. राजेश घाडगे 38 वरती बाद झाला. भागीदारी झाली संकेत घाडगे आणि राजा घाडगे मध्ये. 30 भागीदारी आता पुढे घेऊन जात आहेत दोन्ही बॅटर्स. राजा बाद झालाय. नवीन आलाय मैदानाच्या आतमध्ये योगेश कर्नाळे. आविष्कारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या त्या धावा 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. KNCC पळचील हा संघ जिंकेल की लंगोटी मित्रमंडळ करंजे. दोन्ही संघ चांगले. दोन्ही संघाचा प्रवास चांगला राहिलाय. परंतु सकाळच्या सत्रामध्ये KNCC या संघ 2 सलग सामने जिंकला. परंतु रन रेटच्या आधारावरती लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. हा ट्रॅकर बराचसा बाहेर टाकला. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. पंच सचिन सामंत यांनी कळवलं. धाव मिळेल ती 1. 6ची आवश्यकता. 6 बॉल आणि 6ची आवश्यकता. चला अभि केसरकर आपण सज्ज राहा. लगेच टॉस केला जाईल. सहा बॉल आणि 6ची आवश्यकता. महेश घाडगे तसेच नवनाथ घाडगे असतील. हे नेहमीच सपोर्ट सिस्टम म्हणून लंगोटी मित्रमंडळ करंजे. बबन घाडगे यांना देखील आपण पाहतो. पंढरी घाडगे. सर्व सपोर्ट सिस्टम या लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी असतात. परंतु संकेतच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळेल. युपी मध्ये ते पाहायला मिळाले होते. श्रावणी कोळसकर किक बॉक्सिंग स्पर्धा पराभूत जरूर झाली परंतु तिने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. श्रावणी पुढच्या स्पर्धांसाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि शैलेशदादा कोळसकर नक्कीच जॉईन झालेत. ओमकार घाडगे आपण चालले आपण या ठिकाणी उपलब्ध व्हायचंय. ओमकार घाडगे उपस्थित राहा. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आहे. ओमकार घाडगे. संघाची धावसंख्या झाली ती 43. 2ची आवश्यकता. 4 बॉल आणि 2. ओमकार या. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. बैरी जोगेश्वरी देवळे हा संघ सज्ज झालाय आता पुढच्या क्वार्टर फायनलच्या मॅच साठी. कोणवी टीम आपण देखील उपस्थित राहा. आणि जय बजरंग दाभीड आपण देखील उपस्थित राहा. तिकडे मिस फिल्डिंग धावा मिळाल त्या 2 आणि संघ लंगोटी मित्रमंडळ करंजे खेळेल बैरी जोगेश्वरी देवळे या टीम सोबत क्वार्टर फायनलची मॅच. चौकार आला. चला या टॉस साठी ओमकार लगेच. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊयात. चौकार गेलाय. चला लगेच टॉस केला जाईल. एकच एंड कडून मॅच होईल याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना असणार आहे. पुढे वेळेअभावी 1 षटक कमी करण्यात आले. 4 वाजून 46 मिनिटं झालेत. अजून एक सेमीफायनल, फायनल आणि हा क्वार्टर फायनलचा सामना.
3 ओव्हरची मॅच. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय भैरी जोगेश्वरी देवळे. टॉस जिंकलाय देवळे टीम. फिल्डिंग चला लगेच फिल्डिंग अभि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे आपले बॅटर्स देखील लगेच दाखल करा आणि यानंतरचा आवाज जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल.